राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी सकाळी 8:45च्या सुमारास विमान अपघातात निधन झालं. गुरुवारी दुपारी 12:10 त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार, अर्थसंकल्प कोण मांडणार, राष्ट्रवादी पक्षाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार, असे एक ना एक प्रश्न सध्या समोर येत आहेत. याबाबतच आता राजकीय घडामोडींना काल रात्रीपासून वेग लागलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर केवळ 70 तासातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार काल रात्री वर्षा बंगल्यावर हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या राज्य मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवावे अशी विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अजितदादांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठी सहानुभूती आहे. तसेच पवार कुटुंबातील सदस्यांकडे नेतृत्व असल्यास पक्ष एकसंध राहण्यास मदत होईल असा सूर पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आहे. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा खासदार आहेत आणि अजितदादांच्या अनुपस्थित त्या पक्षाचा चेहरा होऊ शकतात असा विश्वास मुश्रीफ आणि मुंडे यांनी व्यक्त केल्याची माहितीही मिळत आहे. दुसरीकडे बघितलं तर पक्ष संघटनेवर पकड मजबूत करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अजित पवार स्वतः अध्यक्ष होते. आता त्यांच्या निधनानंतर पटेलांसारखा अनुभवी चेहरा दिल्ली आणि राज्यातील राजकारण सांभाळण्यासाठी योग्य ठरेल असे बोलले जात आहे. अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेले उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खाते कुणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. शरद पवार आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा तर राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहेत. मात्र याबाबत काय निर्णय होतो ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने या गोष्टी देखील महत्वपूर्ण ठरू शकतात. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं एकंदरीत या प्रकरणावर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.